Hello guys. Hello guys. हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आलोय विरारमध्ये नुकतंच ओपन झालेलं द्वारकाधीश मंदिर बघण्यासाठी. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया द्वारकाधीश मंदिर. माझ्याबरोबर आहे माझं पार्टनर जे आणि मम्मी पप्पा पण आलेत आणि आणखी फॅमिली मागून येते बाईकने. आम्ही ऑटोने आलो इथे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया द्वारकाधीश मंदिर. हे मंदिर विरार पूर्वेला आहे आणि इथे पोचण्यासाठी आपण विरार स्टेशनवरून 50 रुपये पर पर्सन शेअरिंग ऑटो करू शकतो किंवा प्रायव्हेट ऑटो 200 ते 250 रुपये चार्ज करते. आणि बसने पण आपण इथे येऊ शकतो. बसने आपण आलो तर इथे कुंभारपाडा बस स्टॉपला उतरून आपण इथून शेअरिंग ऑटो करू शकतो 20 रुपये पर पर्सन. इथे उतरून आपण चालत पण जाऊ शकतो. इथे ॲरो दाखवलेले आहेत, ते ॲरो फॉलो करत करत आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. आम्ही प्रायव्हेट ऑटो करून आलेलो आहे. आम्ही आता मंदिराच्या बाहेर पोहोचलो. इथे फुलं, नारळ, हार वगैरे काही विकण्यास मनाई आहे आणि आपण मंदिरामध्ये घेऊन पण जाऊ शकत नाही. इथे फक्त रोडवर प्रसाद आहे, स्वीट्स वगैरे. आतमध्ये काहीच विकायला अलाउड नाही आहे. आणि इथे पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे आणि इथे विनामूल्य पार्किंग आहे. तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेऊन आलात तर इथे विनामूल्य पार्किंग करू शकता. आणि आम्ही आता ऑटोमधून उतरले आम्हाला ह्या आजी भेटल्या. त्यांनी आम्हाला छान असा टिळा लावून दिला आहे आणि 5-10 रुपये आपल्यावर आहे त्यांना द्यायचे की नाही, ते फोर्स करत नाही देण्यासाठी, पण आम्ही आमच्या स्वखुशीने थोडे पैसे दिले त्यांना. आणि आम्ही आत्ता चाललो आहे मंदिराकडे. इथून एकदम सुरेख असं हे मंदिर दिसतंय. उत्सुकता लागली की कधी पोचते तिथपर्यंत. इथे मंदिरात एंट्री करण्याआधीच आपल्याला इथे मंदिराचे टायमिंग दाखवलेले आहेत. दुपारी 1 ते 4 मध्ये मंदिर बंद राहील. आणि आम्ही आता मंदिरापर्यंत पोहोचलो आहे फायनली. आणि एकदम सुरेख असं हे मंदिर आहे, तुम्ही इथे बघू शकताय. हे मंदिर श्रीकृष्णाला समर्पित आहे, जे गुजरातमधील प्रसिद्ध द्वारका मंदिराची प्रतिकृती आहे. आणि अलीकडेच 26 नोव्हेंबर 2025ला प्राणप्रतिष्ठा करून हे मंदिर श्रद्धाळूंसाठी ओपन करण्यात आले आहे. हे मंदिर आपली भव्यता आणि शांतपूर्ण वातावरणासाठी ओळखले जाते आणि काहीच दिवसात हे मंदिर एकदम प्रसिद्ध झालं आहे. खूप लोक इथे दर्शनासाठी येतात. इथे आपण बघू शकतो अतिशय सुंदर असं कोरीव काम करून हे मंदिर बांधलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूलाच गोवर्धन पर्वताची प्रतिकृती पण बांधण्यात आलेली आहे. गोवर्धन टेकडीला एक पवित्र स्थळ मानले जाते, हे सगळ्यांना माहीतच आहे, कारण ती भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कथांचे स्थान आहे आणि या टेकडीच्या मातीतच त्या देवतेचा वास असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की कृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम यांनी या टेकडीवरील सावली देणारे कुंजामध्ये, तलावांमध्ये, गुहांमध्ये आणि हिरवीगार कुरणे असलेल्या ठिकाणी फिरण्यात अनेक आनंदी क्षण घालवले. नंदनवनासारखे या पवित्र स्थळातील धबधबे, वन, निकुंज, कुंड आणि वनस्पती यांचे चित्रण कृष्णाच्या राधेसोबतच्या लीलांच्या दृश्यांमध्ये इथे केले आहे. गोवर्धन पर्वताची प्रतिकृती बघितल्यानंतर आम्ही आता परत मंदिराजवळ आलो आहे, कारण की मंदिर अजून पूर्ण आपण बघितलेलं नाही आहे आणि दर्शन पण अजून बाकी आहे. इथे आपण बघू शकतो अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि कृष्णाच्या 108 अवतारांची नावं इथे मंदिराच्या भोवती कोरलेली आहेत. आपण इथे बघू शकतो अतिशय सुंदर असं कोरीव काम, नक्षीकाम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असे मंदिर आहे. पूर्ण मंदिरावर कोरीव काम करण्यात आलेलं आहे, आतून बाहेरून दोन्ही बाजूने. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. हे मंदिर अयोध्येचे राम मंदिर बनवणाऱ्या कारागिरांकडून बनवण्यात आले आहे आणि यात पारंपरिक आणि आधुनिक शिल्पकौशल्य यांचे अद्भुत मिश्रण आहे. मंदिराच्या खाली ध्यान केंद्र पण आहे, जिथे भक्त शांतीने ध्यान करू शकतात, जिथे आपण थोड्याच वेळात जाणार आहे. इथे एक शक्तिपीठ देवीचे मंदिर पण आहे मंदिराच्या खाली, ते पण आपण नंतर बघणार आहे. आधी आपण ह्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ श्रीकृष्णाचे. आणि आम्ही आता दर्शनासाठी आलो आहे. इथे आपल्याला 56 पायऱ्या चढून वरती जावे लागते, मंदिरात प्रवेश करावा लागतो. तर आम्ही आता चाललो आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं मंदिर आहे. दोन्ही बाजूला सिंह, हत्ती अतिशय सुरेख अशा आहेत, त्यांच्यावर पण कोरीव काम केलेलं आहे. आणि इथपर्यंतच शूटिंग करायला अलाउड आहे. त्याच्यावरती खूप सिक्युरिटी आहे आणि मोबाईल वगैरे जप्त होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे मंदिराच्या आतमध्ये तर शूटिंग करू शकत नाही आपण.
मी खूप प्रयत्न केला पण इथे मंदिराच्या आतमध्ये पॉसिबल झालं नाही शूट करणं, त्याच्यामुळे हे गुगलवरून घेतलेले आपण इमेज बघू शकतो. ह्या मंदिरामध्ये द्वारकाधीशच्या राजाच्या रूपात श्रीकृष्णाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे मंदिर बाहेरून जेवढं सुरेख आहे तेवढंच आतूनही आहे. आतमध्ये पण अतिशय सुंदर असं कोरीवकाम नक्षीकाम करून कृष्णांच्या रासलीलांचे दर्शन करण्यात आलेले आहे. तर ज्यांना गुजरातला जाऊन द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेण्यासाठी शक्य नाही आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की भेट द्या. श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आता इथे असलेले शक्तिमाताचे मंदिर बघायला चाललो आहे आणि ध्यान केंद्र बघण्यासाठी चाललो आहे. इथे मंदिराच्या खालीच इथे शक्तिमातेचं मंदिर आहे आणि अतिशय शांत असं हे ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता इथे पण अतिशय सुंदर असं कोरीवकाम करून हे बनवण्यात आलेलं आहे आणि इथे आपण बघू शकतो शक्तिमातेचं मंदिर अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही आता इथून बाहेर आलेलो आहे. तुम्ही परत एकदा इथे बघू शकता मंदिर अतिशय सुरेख असं मंदिर आहे. किती वेळा पण बघितलं तरी मन भरत नाही. इथे मंदिराच्या समोरच लहान मुलांना खेळण्याची पण सोय केलेली आहे. झोपाळा घसरगुंडी वगैरे आहे जिथे लहान मुलं खेळू शकतात. त्याचबरोबर इथे एक बासरी पण बनवलेली आहे जिथे आपण फोटो काढू शकतो. दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाच्या रूपात इथे आपल्याला खिचडी आणि शिऱ्याचा आनंद घेता येतो. इथे भक्तांसाठी विनामूल्य आहे महाप्रसाद. तर आम्ही इथे बसून सगळे महाप्रसाद खातो आहे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.